जनतेचा बुलंद आवाज म्हणजे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज। नमस्कार, मी मृणाली जाधव। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर पाहूया आजच्या ठळक बातम्या। माणगाव मुरुडमध्ये अवैध दगडखाण माफियांचा सुळसुळाट। मुरुड तालुक्यातील उसडी येथील गुरुचरण जागेत श्री असलम इस्माईल कादरी यांनी केले अवैध दगडखाण उत्खनन। मौजे उसडी येथील गट नंबर 170 या मिळकतीचा 50 गुंठ्याचा सातबारा समोर ठेवून गेली 25 वर्ष केले अवैध उत्खनन। प्रशासनाचा मात्र कानाडोळा की साधा समझोता समजावा। मुरुड तहसीलदार यांनी श्री असलम कादरी यांनी केलेल्या अवैध उत्खननाबाबत 58 लाखाचा दंडाची नोटीस देण्यात आली आहे। तहसीलदारांनी आकारलेला दंड नक्की वसूल करणार का याच्याकडे मुरुडमधील जनतेचे लक्ष आहे। चिमूटभर रॉयल्टी आणि घबाडभर उत्खनन दगडखाण माफिया असलम कादरी यांनी निसर्ग संपवण्याचा घेतला आहे ठेका। उसळी येथील दगडखाणीमुळे दररोज रात्री गावे हादरली जात आहेत। तसेच चिंचघर येथील नैसर्गिक धरणाचे पाण्याचे स्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर। रायगड जिल्हाधिकारी यांनी बेकायदेशीर असलेली उसळी येथील दगडखाण त्वरित बंद करावी अशी येथील जनतेतून मागणी होत आहे। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी संतोष हिरवे, मुरुड, रायगड।